पुण्यात नोकरी सोपी, घर कठीण. आज पुण्यात नोकरी मिळणं सोपं झालंय, पण पार्किंगसह भाड्यानं घर मिळणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखं झालंय. पुण्यात दररोज हजारो लोक IT स्टार्टअप, फायनान्स, मार्केटिंग आणि इतर क्षेत्रांमध्ये करिअर बनवण्यासाठी येतात. शहरात अपॉर्च्युनिटीज प्रचंड आहेत, पण त्याच वेगाने हाऊसिंग प्रॉब्लेम्स देखील वाढत चाललेत. आज परिस्थिती अशी झाली आहे की 1 BHK घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे कार असेल तर पार्किंग मिळणं मोठं संकट बनतंय. गरज नसतानाही फक्त पार्किंगसाठी अनेकांना 2 BHK घ्यावा लागतो. त्यात प्रत्येक सोसायटीचे नियम वेगळे आणि डोकं फिरवणारे असतात. कुठे भाडेकरूंना पार्किंग नाही, कुठे गेस्टची बाईक ठेवू देत नाही, तर काही ठिकाणी भाडेकरूंना स्विमिंग पूल, जिम किंवा इतर एम्युनिटीज वापरायला बंदी असते. लहान मुलांना प्लेग्राऊंड मध्ये खेळण्यासाठीही वेगळे चार्जेस द्यावे लागतात. फ्लॅट घेताना डिपॉझिट वेगळाच धक्का देतो. काही घर मालकाची मनमानी डिपॉझिट मागतात आणि अग्रीमेंट मध्ये इतक्या अटी असतात की माणूस घर घेतोय की कॉन्ट्रॅक्ट साइन करतोय असा प्रश्न पडतो. ब्रोकर लोकांची सिच्युएशन तर अजूनच वेगळी आहे. भाड्यानं घर घेतलं तर एका महिन्याचं पूर्ण भाडं कमिशन म्हणून जातं. म्हणजे घर शोधण्यापेक्षा ब्रोकरेजचाच खर्च मोठा होतो. आजची खरी रियालिटी अशी आहे की पुण्यात नोकरी मिळवणं आता तुलनेनं सोपं झालंय, पण परवडणारं आणि व्यवस्थित घर मिळवणं म्हणजे पूर्ण युद्ध जिंकण्यासारखं झालंय. वेळेत नियंत्रण आणलं नाही तर पुणे कधी जगातलं महागडं शहर बनेल हे कोणालाही कळणार नाही.